गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दी न्यू ब्लॉग. मी नेहा आणि तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो ठीक आहे, खरं तर 3-4 दिवसानंतर आज छान असं ऊन पडलेलं आहे, सगळीकडे खूप फ्रेश वाटतं आहे. सो आता माझी पण अंघोळ वगैरे झाली छान असं. मी पण खरं तर इकडे घरी आल्यानंतर बाकी काही कामं नसली तरी चालतील, पण जी काही थोडीफार देवांची पूजा आहे किंवा तुळशीला अगरबत्ती वगैरे लावणं, ह्या छोट्या मोठ्या गोष्टी मी करत असते. छान आता माझीसुद्धा देवपूजा वगैरे त्यांनी पण तुळशीला अगरबत्ती वगैरे लावून झाली आहे. आत्ताच अंघोळ झाली आणि छान असं ऊन पडलेलं आहे. सो विचार केला की ब्लॉग स्टार्ट करू आणि आज दिवसभरात काय काय गोष्टी होतात त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करू. खरं तर होतं असं की 4-5 दिवसापासून भरपूर असा पाऊस होता, म्हणून मग असं काही बाहेर पण निघणं होत नव्हतं आणि काही ब्लॉग शूट करण्याची पण इच्छा नव्हती. आणि खरं तर जेव्हा मी पुण्यावरून इकडे येणार होती त्यावेळी मी भरपूर असं विचार केला होता की घरी जाऊन ह्या गोष्टी करू त्या गोष्टी करू, पण माहेरी आलं ना की असं होतं की काहीच नको, फक्त खायचं आणि पडायचं. माझ्याही अशाच काहीशा गोष्टी चालू होत्या मागच्या 5-6 दिवसांपासून. सो ठीक आहे, आता छानपैकी माझं आवरून वगैरे झालं आहे. मम्मी पप्पा पण त्यांचे कामं चालू आहे घरात, मम्मीचं स्वयंपाकाची तयारी वगैरे चालू आहे. सो वातावरण छान होतं आणि माझं पण आवरून झालं होतं. सो विचार केला की छान असं मूड पण मस्त आहे, तर ब्लॉग स्टार्ट करू आणि तुमच्यासोबत आज दिवसभरात काय काय गोष्टी होतात त्या शेअर करू. सो ठीक आहे, बघू आता दिवसभरात अजून काय काय गोष्टी होतात त्याही मी तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये पुढे शेअर करेल. सो त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच माझे नवनवीन डेली रुटीनचे ब्लॉग्स वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. आणि हां, जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. खरं तर ब्लॉग आपला आधीच स्टार्ट झालेला आहे, बट ब्लॉग स्टार्ट केल्यानंतर मी पुढे काही शूट केलं नाही आणि ब्लॉग मी आता डायरेक्ट 3-4 दिवसानंतर कंटिन्यू करते आहे. सो ठीक आहे, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये किंवा आपल्या ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मागचे काही दिवस ब्लॉग जरा येत नव्हते, रिझन असं काही नव्हतं, बट थोडा कंटाळा वगैरे येत होता आणि पाऊस होता मध्येच, पावसाचं वातावरण पण होतं. सो कळत नव्हतं की काही घरात असं काही वेगळ्या गोष्टी नव्हत्या ज्या मी तुमच्यासोबत शेअर करू शकते. सो मी ब्लॉग वगैरे काही शूट नाही केला आणि आज डायरेक्ट मी 3-4 दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट करते आहे. आजसुद्धा असं वेगळं काही रिझन नाही आहे, बट ठीक आहे, आज थोडं चुलीवर नॉनव्हेज बनवण्याचा बेत वगैरे आहे. सो विचार केला की त्या कशा काय गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करू. आणि खरं तर विचार केला होता की घरी गेल्यानंतर ज्या काही घरच्या गोष्टी वगैरे असेल त्या तुमच्यासोबत शेअर करू, पण असं असतं ना की माहेरी आल्यानंतर बऱ्यापैकी कंटाळा असतो किंवा आळस असतो आपल्यामध्ये आणि मग कुठेतरी आपल्या ज्या गोष्टी असतात त्या मागे पडत जातात. माझं इथेच काहीसं झालं. घरी आल्यानंतर भरपूर असा आराम चालू आहे किंवा कंटाळाच येतो की ठीक आहे, आज नाही उद्या शूट करू, परवा शूट करू, आणि अशामध्ये भरपूर दिवस आता 4-5 दिवस गेले मी ब्लॉग शूट करत नाही आहे. मी शॉर्ट व्हिडिओज अपलोड करते, जर तुम्ही त्या बघितल्या नसतील तर त्या जाऊन तुम्ही चेक करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सो ठीक आहे, आता संध्याकाळचे 6-6:15 झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात मम्मी जे काय आहे ते चूल वगैरे पेटवणार आहे आणि छान मस्त आज चिकन बिर्याणीचा प्लॅन आहे. काहीतरी वेगळं, आपण घरी नेहमीच गॅसवर वगैरे बनवत असतो, पण आईला बोलले की ठीक आहे, आज आपण मस्त छान असं चुलीवर बनवू चिकन बिर्याणी वगैरे. सो असा काहीसा आजचा प्लॅन आहे. तर ठीक आहे, बघू आता पुढे गोष्टी कशा काय होतात तर त्याही मी तुमच्यासोबत शेअर करते. ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. तर ठीक आहे फ्रेंड्स, आता मस्तपैकी चुलीवरची चिकन बिर्याणीचा प्लॅन आपण इकडेच घराच्या बॅक साईडला जागा आहे तिकडे करणार आहे. इकडे छान असं मम्मीने मस्त चूल मांडून ठेवलं आहे आणि दोघं साईडला अशी इकडे लांब लांब जागा आहे. सो आता इकडे मस्त आता चूल वगैरे मम्मी पेटवेल, जी काही तयारी आहे ती करायची आहे. आणि ठीक आहे, अजून बघू पुढे काय काय गोष्टी होतात त्याही मी तुमच्यासोबत शेअर करते. सो आता चिकन पुलाव बनवण्यासाठी इकडे 1 किलो गावरान कोंबडीचं चिकन घेतलं होतं आणि चिकन चुलीवर शिजायला मे बी वेळ लागू शकतो किंवा व्यवस्थित शिजणार नाही पुलावमध्ये, म्हणून मम्मी इकडेच घरात कुकरमध्ये जे काही चिकन होतं त्याची 1 शिट्टी घेऊन घेते आहे, म्हणजे घरातच चिकन वगैरे शिजवून घेते आहे, म्हणजे नंतर जमलंच तर मग पुलावमध्ये वेळ लागणार नाही चिकन शिजायला किंवा काय. म्हणून मग आता छान असं इकडे जे काही चिकन शिजवण्यासाठी कांदे वगैरे कापायचे होते आणि थोडं हळद मीठ टाकून चिकन शिजवायचं होतं, त्याची तयारी मम्मी घरातच करते.
तर ठीक आहे, आता छानपैकी घरातच चिकन वगैरे शिजवून घेऊ आणि मग नंतर जी काही बाकीची तयारी आहे पुलाव बनवण्यासाठी, जसं की कांदा कापणं किंवा आल्या लसूणची पेस्ट, खोबऱ्याची पेस्ट वगैरे, या सगळ्या गोष्टी आता छान असं बाहेर बसून मम्मी आणि मी दोघं मिळून सुद्धा करून घेतो आहे जी काही किरकोळ तयारी आहे ती. आता पुलाव बनवण्यासाठी जी काही बेसिक तयारी होती, जसं की चॉपिंग, कटिंगचं किंवा काहीतरी पेस्ट बनवायची आहे, ते सगळ्या गोष्टी करून झाल्या होत्या आणि आता वेळ होती छान असं चूल पेटवण्याची. खरं तर चूल वगैरे आहे ना, मम्मीला जमतं हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी, कारण आधीच्या लोकांना असते सवय. आता छानपैकी मम्मीकडे चूल पेटवते आहे आणि खरं तर ही चूल आहे ना आमच्यासाठीच घेतली होती आईने, की आम्ही जेव्हा पण बाहेर असायचो शिकायला वगैरे, घरी जरी आलो ना, तर मग आईला सांगायचो की आई चुलीवरची खिचडी बनव किंवा चुलीवरची भाजी बनव चिकनची किंवा मटनची. सो घरी चूल वगैरे असतेच, म्हणून मग आता ही जी काही आहे ती छानपैकी चुलीवर आता मस्त पुलावचा बेत आहे. सो आता आईकडे छान असं चूल पेटवून घेते आहे आणि ठीक आहे, बघू आता चूल वगैरे पेटल्यानंतर ज्या काही पुढे गोष्टी असतील किंवा आपली पुलावची रेसिपी असेल. खरं तर खूप बेसिक पद्धतीने पुलाव बनवायचा आहे, पण तो चुलीवरचा आहे म्हणून तो स्पेशल होणार आहे. सो ठीक आहे, आता इकडे छान असं चूल वगैरे पेटून झाले आहे. पप्पा पण छान असं मम्मीला छोटे छोटे लाकडांचे तुकडे करून देत आहेत आणि इकडे मम्मीचं जे काय आहे ते चूल पेटवणं किंवा ज्या काही गोष्टी आहेत ते करणं चालू आहे आणि माझी छान असं मस्त गंमत बघणं चालू आहे. सो ठीक आहे, बघू अजून पुढे काय काय गोष्टी होतात ते. छोटे छोटे टाकले. हा, थोडा वेळ पाणी गरम व्हायला ठेवून ठेवू का? टाकू पाणी याच्यात. तर आता इकडे चुलीवर जे काही होतं ते मी पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पुलाव बनवण्यासाठी. आणि हौस खरं तर माझीच होती की चुलीवरचा पुलाव खायचा किंवा काय, पण मेहनत जी होती ती सर्व मम्मी पप्पांची होती आणि आईच्या सगळ्या गोष्टी चालू होत्या, चूल पेटवणं किंवा काही ह्या सगळ्या गोष्टी. आणि होत असं होतं की बाहेर बऱ्यापैकी गार हवा चालू होती आणि आता थोडंफार चुलीला हवा लागल्यामुळे किंवा वारा लागल्यामुळे चूल सारखी विजत होती किंवा लवकर पेट घेत नव्हती. म्हणून मग मम्मीच्या इकडे ते प्रयत्न चालू होते की चूल असं व्यवस्थित पेटून पूर्णपणे तिकडे आग पडली पाहिजे किंवा विस्तव पडला पाहिजे, म्हणजे छान असं विस्तवच्या आचेवर पण छान असं पुलाव वगैरे शिजवता येईल आणि भरपूर असं धूर वगैरे होत होता. सो इकडे आता मम्मीचे तेच प्रयत्न चालू आहे की चूल व्यवस्थित पेटवण्याचं. म्हणजे आधीच इकडे एक शिट्टी घेऊन घेतली होती, त्यानंतर ज्या काही लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सगळ्या इकडे काढून घेतल्या आहे आणि इकडे पाणी गरम करायला ठेवलं आहे ना आई.
पुलावसाठी. आणि आता छानपैकी मस्त बिर्याणीची, चुलीवरच्या बिर्याणीची तयारी चालू आहे. छान असं चूल वगैरे पण पेटलं, इकडे पाणी वगैरे गरम होतंय आणि लागणारं सगळं साहित्य आधीच इकडे काढून ठेवलंय. बसून घ्या ना, का नाही करता येणार तसं. इकडे बसून टाका, हे पाठ होईल ना इकडे. नको. पप्पा दिसत नाहीये. अद्रक लसूणची पेस्ट आहे का? खोबरं पण टाकलंय. टाकशील का? काय याच्यातच टाकायला पाहिजे होतं. कशात? दोन का नाही? नाही ना, थांब ना. आता हे चिकन टाक, मग तांदूळ टाक. टाकू आधी. सांचे देऊ का पकडायला? लावलेलं आहे ना ते. टाकू ये. ते धुवून आणते का तांदूळ का? मग नंतर आता याला किती वेळ शिजू द्यायचं? 20 मिनिटं. 20 मिनिटं लागतील. होऊन जाईल 20 मिनिटात. आता मीठ वगैरे टाकलं. मीठ, कोथिंबीर आणि मग झाला पुलाव रेडी. काहीतरी फुटायचा आवाज येतोय पप्पा.
मागच्या याच्याने टाकून देणार. आता पाणी थोड्या वेळात टाकून दे. आता जोपर्यंत चुलीवर पुलाव शिजत होता तोपर्यंत मी जे काही माझं केसांना लावायचं तेल होतं ते गरम करून घेतलं, जसं की ज्याच्यात मी ॲड केलेलं आहे मेथी दाणे, कढीपत्ता आणि जास्वंदाची फुलं. आता हे तेल मी एकाच वेळी बनवून ठेवते. जर तुम्हाला याचा डिटेल ब्लॉग हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तोसुद्धा तुमच्यासोबत एक सेपरेटली ब्लॉग शेअर करेल. त्यानंतर छान असा आमचा पुलावसुद्धा रेडी होता. दशू बाहेर गेलेला होता, तोसुद्धा आला. त्यानंतर आम्ही चौघांनीसुद्धा मिळून जेवण केलं आणि छान असं चंद्रप्रकाशाखाली जेवण करण्याचा आनंद खरंच खूप वेगळा असतो. आता मस्तपैकी मम्मीने ताट वगैरे केलेला होता आणि गरमागरम चुलीवरचा पुलाव खाण्याचा आनंद खरंच खूप वेगळा होता. सो चला आता मी जेवण वगैरे करते आणि त्यानंतर बोलते. सो ठीक आहे फ्रेंड्स, छान असं जेवण वगैरे झालं आणि आता 10 वाजत आले ऑलमोस्ट. जेवणानंतर आवरलं वगैरे आणि बराच वेळ बसून गप्पा वगैरे मारल्या. सो आता लेट झालं आहे. सो ठीक आहे, आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर